नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या सौदा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे अनुभव. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे तेही प्रेस करा. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. वृंदा दिवाण लिखित अनुभव. टपाल रेवतीनंच घेतलं, उभ्यानंच फोडलं आणि डोळे विस्फारून ती उजव्या हातातून डाव्या हातात फोटो सारत राहिली. मी समोरच आरामखुर्चीत नुकतंच जेवण आटोपून विसावलेलो होतो. पत्र कोणाचं, फोटो कोणाचे याचा अंदाज येऊनसुद्धा मी रेवतीला काहीही विचारलं नाही. तिचं पाहून होता सर्व माझ्याकडे येणार होतंच की. शिवाय घरात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. आनंद तिकडे नागपूरला त्याच्या बायको मुलांसकट आणि प्रज्ञा ती पार अमेरिकेमध्ये. रेवती आश्चर्यानं म्हणाली, अहो बघा तर फोटो प्रज्ञाचे आहेत. टोरंटोला त्यांनी त्यांचं असं नवीन हॉस्पिटल सुरू केलं आहे. तिने मुलींचे, जावई बापूंचे, दवाखान्याचे किती फोटो पाठवले. आपलं जाणं झालं नाही ना. अमेरिका काय मुंबई नागपूर आहे का, मनात आलं की निघाला असं. ती बडबडतच राहिली. फोटो पाहून, पत्र वाचून होताच तिने ते सर्व माझ्याकडे आणलं आणि म्हणाली, पोरीनं अजूनच केस कापलेले दिसत आहेत. इथे असेपर्यंत शोल्डर कट होता. कधी मोकळे सोडायची, कधी पोनी घालायची. हा नवा कटही छान दिसतोय तिला. शिक्षणाचं, कर्तृत्वाचं तेज असतंच की तोंडावर. एक एक करून रेवती प्रज्ञाकडून आणलेले फोटो बघत होती. रेवतीला माझं गप्प बसणं खटकलं वाटतं. ती थोडीशी चिडूनच म्हणाली, अहो बोला की, चांगलं वाईट काहीतरी म्हणा. तुम्हाला ना मुळी कशाचं कौतुकच नाही आहे. निवृत्त झाला म्हणजे माणसानं अरसिक व्हायला हवं का. तुम्ही म्हणजे ना. पुढची बरीच वाक्य, तिची मतं त्यात सामावलेली होती. तुम्ही म्हणजे की तिने आत ढकलून टाकलेली असावी. पत्र वाचून झालं. मी फोटो आणि पत्र रेवतीकडे सोपवलं आणि निश्वासलो. का, काय झालं. मुलींनी इतक्या हौसेनं, आठवणीनं कार्यक्रम होताच पत्र पाठवले, फोटो पाठवले. आनंद नाही झाला का. आनंद झाला ग, पण एक खटकलं. रेवती गप्पच. मी सांगायला लागलो, हे तिचं केस कापणं मला आवडलेलं नाही. तेव्हाही नव्हतं आणि आता तर नाहीच नाही. काळाबरोबर माणसं बदलतात, आवडीनिवडीसुद्धा बदलतात. मागच्या पुढच्यांचं आवडतच नाही. नवं काही सर्वजण स्वीकारायला तयार नसतात. तुम्ही त्यातले. मॅट्रिकपर्यंत केवढे लांब सडक केस होते तिचे. माझ्या आईसारखे दाट कुरळे. पाठमोरी न्हावून बसली ना तर जमिनीवर लोळायचे. मेडिकलला गेली आणि वेळच नसतो, गळायलाच लागले म्हणून बॉब कट केला. रेवतीऐवजी मीच नाराज झालो. हे इतके केस कापवले कसे तुझ्याच्यानं, असं म्हणून तिच्यावरच मी रागवलो. 2 दिवस मायलेकी रुसून होत्या. मी रुसवा नाही काढला. माझं चुकलंच नव्हतं तर पुढं का करायचं. रेवतीचे केस सुरुवातीपासूनच पातळ, मऊ, मुलायम आणि थोडे ब्राऊन. भरदार केशसंभार असं त्याचं वर्णन करताच येणं शक्य नव्हतं. आता उतार वयानुसार ते अजूनच विरळ झाले. मला तर टक्कलच पडलंय. प्रज्ञाला जावळही दाट होतं. कुरळे केस आणि दाट. तिच्या गोऱ्या रंगाला काळे कुरळे केस फारच छान दिसायचे. केसांबाबत माझी मतं फार जुनी आहेत असं रेवतीचं म्हणणं. असोत बापडी. पण मला लांब, दाट आणि कुरळे केस आवडतात. तसे केस माझ्या आईचे होते. हा चेहऱ्या इतका आंबाडा यायचा. आईचं न्हाणं झालं की दिवसभर तिच्या जवळून जाणाऱ्याला शिकेकाई, गवला कुचला याचा सुगंध येत असायचा. आईचा सोवळ्यातला स्वयंपाक संपला की ती केस मोकळे सोडून उन्हाला पाठ करून केस वाळवत थोडा वेळ बसायची. तिचं जेवण झालेलं असायचं. समोर पानपोडा घेतलेला असायचा.
अंगणातल्या छोट्याशा तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर ती निवांतपणे डोळ्यात झोप उतरेपर्यंत अर्धा पाऊण तास बसायची. तिच्याच भोवती आम्ही मुलं खेळत बसलेले असायचो. तिचे अर्धवट ओले पिळ्याचे केस मीही यमी ठकीबरोबर हाताबरोबर हातावर घेऊन होंगलेला. मत्त केवडी गंध त्या ओलसर पिळांना असायचा. अट फक्त तिचा केस ओढला जाऊ नये हीच होती. त्या काळच्या स्त्रिया तृप्त असत. स्वयंपाक पाणी सणवार आला गेला, सडा रांगोळी निवडणं दळणं ह्यात त्या रमलेल्या असायच्या. 2री 3रीपर्यंत शिक्षण झालेलं असायचं. करिअर नोकरी वगैरेचं वारं तेव्हा सुरू झालेलं नव्हतं. पोत्यानिशी धान्य घरात असायचं. घरात असलेल्या सोन्यापैकी 15-20 तोळं सोनं आईच्या अंगावर होतं. बँका लॉकर्स या भानगडी नव्हत्या. घरात वावरणारी गडी माणसंही वर्षानुवर्ष मीठ खाल्लेली असल्यामुळे प्रामाणिक होती. मुलगा शाळेतून आलाच नाही आहे, इन्कम टॅक्स यावर्षी फार लागला, असल्या चिंता आयांना नव्हत्या. जे मिळालं तेवढ्या सुखावर त्या तृप्त असत. दूध दुभतं, पैसा अडका सर्व होतं. खर्चाची छिद्र नसतील असं नाही, पण दोघं काका आजोबा हेही कमवत असल्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असत. बायकात कुरबुरी होत, पण त्या थोडा काळ. आईसोबत मी आणि माझी 5 भावंडं आम्ही आजोळी जात असो, तेही वर्षा 1.5 वर्षातनं एकदा. गेलं की महिनाभर आजोळी मुक्काम असे. मी आणि माझा धाकटा मामा बरोबरीचे. तो माझ्यापेक्षा 6 महिन्यांनीच मोठा. माझी आई ही तिच्या माहेरघरातली पहिली. आई आणि आजी यांच्यात फक्त 15 वर्षांचं अंतर होतं. आई आणि आजी मैत्रिणीच वाटत. त्यांचं खालच्या आवाजात सारखं माझघरात स्वयंपाकघरात बोलणं चाललेलं असायचं. आम्ही कोणी तिथे गेलो, कोणाची चाहूल लागली की दोघी एकदम बटन बंद करावं ना तशा बोलायच्या थांबायच्या. माझे दोघेही मोठे मामा वकील होते, आजोबाई वकील. त्यामुळे घरात सारखी माणसांची पाहुण्यांची ये जा सुरू असायची. आजीची चूल सकाळी 7 ते 12पर्यंत पेटलेली असायची. आजी चुलीपुढे बसूनच. या मोठ्या मोठ्या पातेल्यातनं तिचा स्वयंपाक करणं सुरू असायचं. जेवणाच्या 3-4 पंक्ती व्हायच्या. कोर्टाच्या वेळेची पहिली, मग मुलांची, मग राहिलेल्यांची आणि शेवटी 12-12:30ला बायकांची. रमत गमत गप्पा मारत. तोपर्यंत आमच्यापैकी कोणी पाण्याचं निमित्त करून स्वयंपाकघरात जाईच. आजी मग त्याला आवडतं का गोड असं म्हणून तूप साखर पोळी द्यायची. त्याची वाटी त्या मुलाकडे लोटायची. आजी आणि आईत खूप साम्य होतं. नवीन माणसाला तर त्या बहिणीच वाटत. गोऱ्या गोल अंगाच्या, पिंग्या डोळ्यांच्या आणि दाट केसांच्या. दोघी ओटीवर वाती करत निवडत बसल्या की ज्येष्ठ आणि कनिष्ठच वाटत. काठापदराच्या त्यांच्या डार्क रंगाच्या जरीच्या साड्या मला अजूनही आठवत आहेत. आई कित्येकदा आजीची साडी नेसायची. मला आणि घरात धुमाकूळ घालणाऱ्या मुलांना कळूनही यायचं की ही आजी आहे का आई आहे. आजी आजी हा मामा बघ उगाच मारतोय मला असं म्हणून त्यांच्या भोवती लपलेलं सुद्धा मला आठवत आहे. पण आजीनी कधी आईची साडी नेसलेली मला आठवत नाही. का ते माहिती नाही. पुढे कधीतरी आईला विचारल्यावर आई म्हणाली होती, अरे तुझ्या आजोबांना आवडत नाही. मग आई तू का नेसतेस तिची साडी, तू पण नाही ना नेसायची. अरे बाबा ती आई आहे माझी आणि मेल्या तू कोण रे ठरवणार. आई पाठीत धपाटा घालतच बोलायची. आजीचं व्यक्तिमत्व जेवढं सोज्वळ सात्विक घरंदाज होतं तेवढे आजोबा कडक आणि शिस्तप्रिय. ज्या कोणाच्या नावानं ते हाक मारायचे तो माणूस फक्त तडफडत त्यांच्याकडे धपापत जायचा. त्यांचं पांढरं शुभ्र धोतर अजूनही मला आठवत आहे. तेव्हा पुरुषांनी बनियन घालायची पद्धत नव्हती की केस राखण्याची. घरातल्या सर्वांचे पुरुषांचे मुलांचे चमन गोटे असत. महिन्यातून कधीतरी आजोबा त्यांना वेळ असेल तेव्हा धाकट्या मामाला बोलवून सकाळीच म्हणत, जा किशनला सांग बोलवलंय.
का बोलवलंय हे सगळ्यांना माहिती असायचं. आजोबांना, मुलांना आणि किशन न्हाव्याला सुद्धा. किशनकडे गेलेलं पोरटं 5च मिनिटात पळत वाड्यात आजोबांपुढे उभं राहून म्हणायचं, येतोय म्हणे. मोठ्या मामाचं हैदराबादला शिक्षण झालेलं होतं आणि त्याच्यानंतरच्या दामू मामाचं मुंबईला. ती दोघं सोडून बाकी आजोबांसकट 5-7 जण किशन पुढे बसायची. म्हणजे बसावंच लागायचं. दोघे मोठे मामा त्यांनी मात्र केस वाढवलेले होते. ते केस वळवून भांग पाडत बाहेरच सलूनमध्ये जाऊन केस कापून घेत. आजोबांना ते पसंत नसायचं. गोऱ्या लोकांची राहणी असं ते म्हणत. एक एक करून पाहुण्यांची, मुलींची मुलं आणि धाकटे दोघं मामा किशन न्हाव्यापुढे बसायचे. आजोबा हात मागे घेऊन फेऱ्या मारत असायचे. किशन आणि आजोबांचं बोलणं चाललेलं असायचं. किशन आवेशात आला की मानगुटीवरचा त्याचा हात त्याची पकडच घट्ट व्हायची. चकचक केलं की तो दचकायचा, आजोबांकडे घाबरून बघायचा आणि मग त्याचा हात हळुवारपणे चालायला लागायचा. मुलांच्या पाळ्या झाल्या की शेवटी आजोबा त्याच्यापुढं हातात आरसा घेऊन बसायचे. तो आरसाही तोच आणायचा, त्याच्या पेटीतनं घेऊन यायचा. पण मुलांना कधी तो आरसा मिळाला नाही. कोणाची मागण्याची शामत सुद्धा नव्हती. आरशात बघून बघून काय बघणार. एक शेंडीचं बुडूक सोडून सगळं डोकं साप गुळगुळीत केलेलं असायचं. आजोबा आणि किशन हळू आवाजात मग गप्पा मारत बोलायचे. एकीकडे किशनचा हात चालू असायचा. आजोबा उठले की किशन केसांचं पुंजक्यांचं ते पोतं पार दाराबाहेर नेऊन झटकायचा उकिरड्यावर. तिथली जागा झाडून घ्यायचा, सारवून द्यायचा. अगं, अशी आजोबांनी हाक मारली की आजी ओळखायची. पत्रावळीच्या तुकड्यावर किशनसाठी खायला दिलेलं असायचं. लाडू, चिवडा जे असेल ते. आणि महिनाभर कोनाड्यात पालथं घालून ठेवलेल्या कब्बशीतनं चहा. पुन्हा ती कब्बशी अंगणातल्या कोनाड्यात महिनाभर पडून असायची. बहुधा किशनसाठी ठेवलेल्या कपाचा कान गेलेला असायचा, पण कोणाचीच कुरकुर नसायची, ना किशनची ना आजोबांची. किशन रामराम करून वाड्याबाहेर पडला की आजोबा पाठीवरचं जानवं पुढं मागं करत म्हणायचे, पाणी काढा आंघोळीला. अंगणात पाट मांडला जायचा. 2 बादल्या भरून पाणी, खोबरेल तेलाची वाटी, साबण आणि थोडं दूरवर एका कोरड्या पाटावर आजोबांचे कोरडे धुतलेले कपडे. शेवटी हरगंगे हरगंगे असं म्हणून आजोबा ओणवं व्हायचे आणि शास्त्रापुरतं 2-4 तांबे पाणी ओतून आणून आजी आजोबांच्या अंगावर पाणी ओतायची. दिवसभर अंगण या इतक्या 5-6 आंघोळ्यांनी ओलं ओलं झालेलं असायचं. पाण्याच्या ओघळांनी अंगणात ओला नकाशा उमटायचा. तो ओलांडून खेळताना मजा यायची. त्यावर चुकून पाय पडला तर तो पळणारा पाठीवर सापकन आपटे, आये आये करत रडत बसे. आत्ताची छोटी छोटी मुलं केस विविध प्रकारांनी वाढवताना बघितलं ना की त्यांचा हेवा वाटतो. तेव्हा मुलांना काय वाटतं या गोष्टीला कोणीही महत्त्व देत नव्हतं. हाच नियम, हीच परंपरा, हाच दंडक असायचा. घरातल्या मोठ्यांचे विचार आवडोत वा न आवडोत पण ते मानावे लागत, पाळावेच लागत. हे असं खूप घरातनं असायचं. डोक्यावर टोपी घालावी लागत असल्यामुळे आत कुठल्या रंगाचे केस आहेत याला महत्त्व नव्हतं. आजोळी तिथल्या रीतीनुसार मी कितीतरी वेळा केस कापून घेतलेले, चांगला 7वी-8वीत असेपर्यंत. मी 8वीला असताना आजोबा गेले. अचानक काय झालं माहीत नाही. कोर्टातनं आले, उभ्यानं पाणी प्यायले, जमिनीवर कोसळले. हार्ट अटॅक वगैरे दुखण्यांचं ज्ञान सर्वसामान्यांना नव्हतंच. असं उभ्या उभ्यानं कसलाही ताप, शिंका, पडसं नसताना येणारा मृत्यू त्या माणसाच्या पुण्याईतच जमा व्हायचा. माझ्या 2 मावश्या, तिची मुलं, मामा मामी त्यांची मुलं, आईचे काका काकू आत्या, कितीतरी माणसं 15 दिवस तिथे होतो. घरात ती माणसं जमूनही सर्व शांत शांत होतं. आजी माझघरात अंधारात बसलेली होती. कधी नव्हे ती तिची चूल सुटलेली होती.
दोघी मोठ्या मामी, आई आणि दोघी तिघीजणी इतक्या माणसांचं स्वयंपाकाचं बघत होत्या. आम्हा मुलांना मागच्या अंगणात पेटाळलेलं होतं. घाला गोंधळ तिकडं, पुढच्या पडवीत यायचं नाही, असं मोठ्या मामानं सुरुवातीला डोळे मोठे करून आवाज चढवून आजोबांसारखं सांगितलेलं होतं. घरात 15 तरी छोटी मोठी मुलं असतील, शिवाय 7-8 मोठी माणसं. एक आजोबा तेवढे नव्हते. घर सुनं सुनं वाटत होतं. मोठ्यानं हसलं ओरडलं तर आजोबा रागवतील असं कोणी म्हणणं शक्य नव्हतं. पण इथे येणाऱ्या प्रत्येक मुलाला त्या वाड्याची विशेष सवय होती. आजोबांची ती करारी मुद्रा, उंच देहयष्टी, पाठीवरचं जानवं, ती पावलागणिक हलणारी छोटी शेंडी, सारं मला कितीतरी दिवस आठवत राहिलं. आजोबा कोर्टातून येऊन काय चाललंय रे असं म्हणणार नाहीत, हे सत्य समजून घ्यायला पुढं कितीतरी वर्ष लागली. आम्ही निघालो तेव्हा माझघरात आई आणि आजीही हंबरडा फोडून रडत होत्या. त्यांना कोणी रडू नका म्हणत नव्हतं. उलट तिथे जमलेल्या साऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. आई फारच रडली असं मला प्रवासभर वाटत होतं. घरी आल्यावरही आईच्या डोळ्यात आजोबांचा उल्लेख निघाला की पाणी जमा व्हायचं, डोळे डबडबायचे, नाकाचा शेंडा लालबुंद व्हायचा आणि नाकानं सू सू करणं चालू असायचं. पुढं उन्हाळ्यात मी एकटाच गेलो आजीवळी. माझी परीक्षा लवकर संपली होती. धाकट्या काकाचं लग्न होतं. आई येणार नव्हती. मी आणि वामन दोघेच गेलो. वामन आमचा आजोळचा शेजारी. मी एकट्यालाच प्रवास करायला मिळाला, एकट्याला जायला मिळालं म्हणून खूप खुशीत होतो. आजीसाठी, मामीसाठी आईने पिशवी भरून काय काय दिलं होतं. वामन होताच सोबत. एका पिशवीत मी अंग पुसायचा पंचा, 2 जोड शर्ट, चड्डी एवढं घेऊन निघालो. यापेक्षा जास्त कपडे नसायचे मुलांना. मी पोहोचलो तर अंधार झालेला होता. बस टायर पंक्चर झाल्यानं 1 तास उशिरा पोहोचली होती. मोठ्या मामा मामींना मी वाकून नमस्कार केला. माझे डोळे आजीला शोधत होते. ती कुठेच दिसेना. स्वयंपाकघरात मी डोकावलो. तिथे धाकटी मामी संध्याकाळची तेलवात करत होती. तेवढ्या धाकटा मामा शाळेतनं आला. त्याचं हे मॅट्रिकचं वर्ष. तो अभ्यासानं थोडा काळवंडलेला, रोडावलेला दिसला. मामाला मी थोड्या वेळानं हळूच विचारलं, आजी कुठे आहे? त्यानं मला देवघरात आणलं. आजी तिथे डोळ्यावर चष्मा चढवून काहीतरी वाचत होती. हातात बांगड्या नव्हत्या. कपाळावरचं तिचं नेहमीचं मोठं कुंकू नव्हतं. जरीची साडी नव्हती. लाल बिनकाठा पदराच्या साडीत ती उजवा गुडघा उंचावून डावी मांडी घालून बसली होती. ये रे, कोण, श्याम का? तिने विचारलं. मी पुढे होऊन नमस्कार केला आणि तडक बाहेर आलो. रात्रीच्या बसनं सरळ आईकडे निघावं असं वाटत होतं. ही माझी आजी नव्हती. तिचं रूप असलेली कोणीतरी दुसरीच होती, कळाहीन, निस्तेज अशी. आजीनं हे वामनच्या आत्यासारखं का केलं मला कळत नव्हतं. माझं मन आतल्या हात रडत होतं. माणसाच्या जीवनातलं प्रचंड दुःख जवळून असं मी सुरुवातीलाच पाहत होतो. आईला हे माहिती आहे का असाही मला प्रश्न पडला. आजोबांना जाऊन 6 महिनेसुद्धा झालेले नव्हते. आजीचं सारं रूपरंग बदलून गेलं होतं. सारं चेहऱ्यावरचं तेज लोप पावलेलं. तिच्या जवळ जाऊन बसावं असं अजिबात वाटत नव्हतं. एक परखेपणा निर्माण झालेला होता. दुसऱ्या दिवशी धाकटा मामा सकाळी उठल्यावर चहा पाणी आटोपताच म्हणाला, चल येतो का? कुठं? किशनला बोलवायचं आहे. मी तयार झालो. अंगात शर्ट अडकवला, पायात चपला सारून आम्ही वाड्याच्या बाहेर पडलो. रस्त्यावर येताच मी धाकट्या मामाला म्हटलो, मी आता केस वाढवायला सुरुवात केली आहे. मी नाही बरं का चकोट करून घेणार आता. आमच्या वर्गातली मुलं केस वाढवतात, भांग पाडतात, कोंबडासुद्धा करतात कोणी कोणी. मी मामाकडं बघत होतो. मामाच्या कानावर माझं बोलणं गेलेलंच नव्हतं. तो आपल्या नादात हातापायातली शक्ती गेल्यासारखी ओढल्यासारखा हळूहळू चालत होता. मी म्हणालो, मामा तू पण केस वाढवायला लाग की. आता आजोबा नाहीच आहे तेव्हा. मूर्ख आहेस तू. त्यांनी माझ्या पाठीवर रागानं बुक्के हाणले.
केस वाढवून भांग काढायला सांगितलं तर आनंद होण्याऐवजी मामा का चिडला मला कळलंच नाही. मी पाठ चोळत चोळत त्याच्या मागून जायला लागलो. किशन बाहेरच त्याच्या घराच्या ओट्यावर गावातल्या एका माणसाचे 2 पायावर उकिडवा बसून केस कापत होता. धाकटा मामा माझ्यापुढून झरझर किशनपर्यंत गेला आणि दादानं घरी आता बोलवलंय असं सांगून गरकन वळला. झपाझपा पावलं टाकत घराकडे निघाला. मी त्याच्यासोबत आहे हे सुद्धा तो विसरला. घरात घुसला तो पार गच्चीवरच गेला. दादा मामा ओसरीत यरझारा घालत होते. फक्त आजोबांसारखे त्याने हात मागे बांधलेले नव्हते. 2-2 मिनिटांनी दादा मामा दाराकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात नेहमीचे भाव नव्हते. ओसरीच्या खांबा आडून मीही आलटून पालटून एकदा दादा मामाकडे आणि एकदा बाहेरून येणाऱ्या किशन न्हाव्याकडे बघत होतो. हातात पेटी घेऊन थोडासा बिस्कत किशन वाड्यात आला. दादा मामांनी त्याला मागं मागं असा हाताने इशारा केला. तो मागच्या अंगणात गेला. सांडपाण्यावर वाढलेल्या झाडांजवळ आडोसा केलेला होता. पंचा लावलेला होता आडोसं करायला. त्या पंचाचं एक टोक पारिजातकाच्या झाडावर बांधलं होतं. पंचा फडफडत होता. किशन न्हावी त्या पंचा आड गेला. तिथे कोण होतं मला माहीत नव्हतं. माझी उत्सुकता शिगेला पोचली होती. पण दादा मामा ओसरीलाच उभा होता. थोड्या वेळानं न्हाणी घरात गेला. मोठी मामी घंगाळात पाणी उपसत होती. मामा तिच्याशी बोलत होता. मी तीच संधी साधून हळूच मागच्या अंगणाच्या त्या टोकाला गेलो. थोडासा कमरेत वाकून त्या पंचा आड बघितलं तर आजीनं डोक्यावरचा पदर काढला होता. गुडघ्यात मान खुपसून ती दबक्या आवाजात रडत होती. तिच्या डोक्याचे केस एकीकडे किशन कापत होता आणि बाहीनं स्वतःचे वाहणारे डोळे पुसत होता. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मला तिथून पाय उचलून पळता सुद्धा येईना. ज्या किशन पुढे आजोबा ऐटीत केस कापत बसलेले असायचे त्याच किशन पुढे आजी गुडघ्यात मान खुपसून रडत रडत. काम होताच किशन तडक वाड्याबाहेर गेला. त्याला कोणी चहा दिला नाही का पत्राळी वळून लाडू चिवडा सुद्धा दिला नाही. घरातले सगळे त्या दिवशी गप्प गप्प होते. आजीनं परसदारी आंघोळ केली आणि माझघरात ती अंथरुणावर येऊन पडली. ती जेवली नाही का कोणाशी बोलली नाही. मोठ्या मामीनंच घरातल्यांची जेवणं उरकली. माझं तिथे मनच लागेना. सकाळचा तो प्रसंग डोळ्यापुढून मनावरून जाईना. मन सुन्न होतं. असं इतकं उदास मन माझ्या त्या 13-14 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदा झालं होतं. दादा मामांना आम्ही रात्री सांगितलं, काकांचं लग्न ठरलंय ना, आईने लवकर यायला सांगितलंय, केव्हा जाऊ? अरे केव्हाही, पण पुन्हा ये, मामा म्हणाला. 2च दिवसांनी घरी आल्यावर मी आईला काय काय पाहिलं ते सांगितलं. आई काहीही बोलली नाही, पण ऐकता ऐकता तिचे डोळे वाहत होते. आजी पुढे 30 वर्ष जगली. कितीतरी वेळेस तिला किशनच्या पुढं त्याच्या मुलापुढे बसावं लागलं असेल. पण आजीचं एक वाक्य माझ्या चांगलं स्मरणात आहे. तिला पणतू झाला तेव्हा ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली होती, आता यावर रे बाबा मरण. आजाऱ्यापुढे ताडभर अन्न ठेवल्यासारखं कसं रे आयुष्य. जातही नाही आणि इच्छाही नाही. आज प्रज्ञाचे बॉबकटमधले फोटो बघताना माझंही मन पार पार मागे गेलं. वयाची 35-40 वर्षे ओलांडून तिकडे आजोळी. आता तर काय, दोन्ही मामा गेले, मामी एकटीच राहिली तिथे. पुन्हा जाण्या इतकं काही उरलंच नाही. आई पण गेली. जुनी नाती मोडीत निघाली. सहवास भेटीगाठी दुर्मिळ झाल्या. हे सगळं सर्वांच्या बाबतच घडत असतं. हाच काळाचा महिमा आहे. पण जुन्या जखमा, जुने अनुभव कधीतरी खपली निघते आणि भळभळायला लागतात. त्यावेळी मन वेडं पिसं होतं, स्वतःलाच न आवरण्या पलीकडे जातं. झालं.
हे सर्व मी रेवतीला सांगितलं नाही. तिचा ह्याच्याशी संबंध काय? ती फार पुढे कधीतरी माझ्या जीवनप्रवाहाला येऊन मिळाली होती, एक वेगळाच रंग घेऊन. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा, अनुभव. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.